माझा बाप, माझा शेतकरी बाप रोज राबतो, रोज धडपडतो आहे, रोज मरतो आहे, आणि तो जेव्हा आपल्या शेतामध्ये पीक पिकवतो आणि जेव्हा बाजारात तो विकायला जातो, जेव्हा त्याच्याकडे लाख 2 लाख रुपये येतात आणि तो जेव्हा रस्त्यामधून जात असतो आपल्या खिशात पैसे घेऊन, तेव्हा इथला कोणता तरी अधिकारी त्याच्यावर संशय घेतो की हा कोणत्या तरी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या संघटनेशी जोडून आहे, म्हणून त्याला दाबल्या जाते, कोंडल्या जाते, त्याच्याकडचे पैसे जप्त केले जातात आणि इथेच माझ्या शेतकरी बापाची हत्या केली जाते. तर मी आदित्य बोरकर आपल्या समोर जनसुरक्षा विधेयक हा अयोग्य आहे हा विषय ठामपणे मांडतो आहे. सत्तेसाठी हा पापावे वाटेल तैसे पाप करावे आणि जनशक्तीच पायी तुडवावे ऐसे चाले स्वार्थासाठी. तर आज हे सरकार स्वार्थापोटी जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. हे जनसुरक्षा विधेयक नाही, जनतेच्या सुरक्षेचे विधेयक नाही, तर जनतेपासून सरकारच्या सुरक्षेचं विधेयक आहे की काय असं वाटायला लागलं. कलम 19 संविधानाची आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पत्रकारिता, भाषण वगैरे सर्व गोष्टींचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे. आणि जनसुरक्षा विधेयक जेव्हा तो अधिकार काढून घेतो तर तो लोकशाहीचा 4था स्तंभ असलेला पत्रकारिता याला पाडण्याचं काम करतोय. तर आज आपण बघतो त्या विधेयकामध्ये एकही गोष्ट स्पष्टपणे मांडलेली नाही, व्याख्या एकही स्पष्ट दिलेल्या नाही. तिथे लिहिलं आहे की बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटना यांना आळा घालण्यासाठी. लोकांना सांगले जाते की अर्बन नक्षलवाद आणि नक्षलवाद समाप्त करण्यासाठी आहे, पण हे तिथे हे 2 शब्दांचा उल्लेखच नाही. तर आपण कशावरून म्हणू शकतो की हे नक्षलवाद व अर्बन नक्षलवादाचा आळा घालण्यासाठी आहे. तर ही आपल्या सरकारची सुरक्षा करण्यासाठी यांनी बनवलेलं हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये जनसामान्यावर अत्याचार आणि अन्याय जरी होईल तरी जनसामान्य माणूस रस्त्यावर उतरून न्याय मागू शकत नाही. जेव्हा न्याय मागण्याचा आपल्याकडून अधिकारच काढून घेतल्या जात आहे तर आपण गुलाम नाही तर काय, तर आपल्याला गुलाम बनवण्याचा हे प्रयत्न आहे. आज आपण बघतो की जेव्हा कलकत्त्यामध्ये एक बलात्कार घडते आणि त्या बलात्काराची इकडे ब्रह्मपुरीमध्ये त्याचा विरोध दर्शवला जातो, तर असा विरोध कधीच होणार नाही हा जनसुरक्षा विधेयक लागू झाल्यानंतर. कारण रस्त्यावर उतरणारा प्रत्येक माणूस हा बेकायदेशीर कृत्य करणारा ठरवला जाईल आणि त्याला 7 वर्षाची शिक्षा व 5 लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल. तर सांगा आमच्या आई बहिणीला न्याय मिळेल का? सांगा आमच्या शेतकरी बापाला न्याय मिळेल का? हा विधेयक हा आमच्या हक्कासाठी, हा आमच्या सुरक्षेसाठी नाही, तर हा सरकारनं स्वतःच्या सुरक्षेसाठी केलेला विधेयक आहे असं मी या ठिकाणी ठणकावून सांगतो. आज आपण दुसरी बाजू बघितलीस तर अर्बन नक्षलवाद हे डाव्या व कडव्या ह्या 2 शब्दांचा तिथे उल्लेख केला आहे की डाव्या व कडव्या विचारधारांना आळा घालण्यासाठी. काहून उजवी विचारधारावाले गुन्हे नाही करू शकत का? हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मी मांडू इच्छितो. उजवे लोक गुन्हेगारीच्या याच्यात जात नाही का? तर जातात. आज देखील उजवे लोक सुद्धा गुन्हेगार असतात. एवढेच बोलतो. धन्यवाद.